गॅस एजन्सीवाल्यांची मीटिंग घेतलेली आहे. मीटिंगमध्ये त्यांना काय गाईडलाईन्स करण्यात आलेले आहे? माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब, तसेच ॲडिशनल एस पी साहेब नकाते साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी केदारे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज भुसावळ बाजारपेठ हद्दीतील गॅस एजन्सीची मीटिंग घेण्यात आलेली आहे. जी काही बाकी ठिकाणी आपण जे इतर न्यूज चॅनल, इतर मीडियाद्वारे, इतर लोकांद्वारे जे काही व्हॉट्सअप वगैरे पाहतो आहे की लोकांची जी गर्दी झालेली त्या संदर्भात नियोजन करणे, तसेच जे गॅस एजन्सीवाले कोणी काळा बाजार करणार नाही व काळा बाजार होणार नाही याच्यासाठी काळजी घेणे आणि जे सामान्य नागरिक आहे यांना विनाकारण गॅसपासून वंचित राहता येणार नाही यासाठी त्यांची एक मीटिंग घेण्यात आलेली आहे. आलेलं आहे का की कोणी ब्लॅकमध्ये विकताय, जसं रिक्षावाले असतील व अन्य आपले दुकानदार असतील, यांना काय ब्लॅकमध्ये विकण्याचे असे काय प्रकरण झाले का? असं अजूनपर्यंत एकही प्रकरण कानावर आलेलं नाही आहे, पण तरी पण त्यांना त्याच सूचना देण्यात आलेल्या आहे की सर्वात पहिले ज्या महाराष्ट्र शासनाने व राज्य शासनाने तसेच केंद्र सरकारने ज्या काही नियमावली दिलेली आहे त्या नियमानुसार तुम्ही काम करा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि अजूनपर्यंत तरी भुसावळमध्ये अशी काही परिस्थिती दिसून आलेली नाही आणि त्यांना आता जी नवीन पद्धत आहे बुकिंगसाठी, ती पद्धतीला त्यांना जनजागृती जेवढी जास्त कराल या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहे. आज रोजी आपल्या भुसावळ शहरामध्ये गॅसची काय सिच्युएशन असेल? आज माझ्या ज्या 6 एजन्सी आहेत त्यांच्याकडून जी माहिती घेतली त्यांच्या म्हणण्यानुसार आज भुसावळमध्ये तरी असं कुठं काही तुटवडा त्यांना जाणवलेला नाही आहे आणि असं अजून कोणत्याही गॅस एजन्सीवर लोकांची लाईन लागली किंवा काही अडचण निर्माण झाली असं तरी अजूनपर्यंत निदर्शनास आलेलं नाही आहे. काळा बाजार नको, तुमच्याकडूनच 50 सिलेंडर बाजूला काढून ठेवायचे, कुठेतरी काढून ठेवायचे आणि मग इकडे कमी वापरायचे. नवीन पद्धत असेल, बुकिंगची काही पद्धत असेल, OTPची काही पद्धत असेल, कारण की माझ्या नुसार बुकिंग केल्यानंतर OTP जाणार, OTP तुम्ही घेणार आणि मग नंतर बुकिंग होणार, बरोबर आहे ना? आता